करंट लागून एक इसमाचा मृत्यू तर एक इसम व एक महिला जखमी. तिरोडा तालुक्यातील खोडगाव येथील रहिवासी धुरण विवलाल पटले वय 55 वर्षे व त्याची पत्नी द्वारका धुरण पटले वय 48 वर्षे हे दोघेही आज दिनांक ऑगस्ट 31 ला सकाळी 10.30 च्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात गेले होते. शेतातील रोपांचे रानटी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता, परंतु दुर्लक्ष झाल्याने ते स्वतःच त्या तारांच्या संपर्कात आले आणि दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान शेजारच्या शेतात असलेले शिवचरण कंठीलाल पटले वय 42 वर्ष यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही करंट लागला. यात दुर्दैवाने शिवचरण पटले यांचा जागीच मृत्यू झाला. धुरण पटले व द्वारका पटले या दोघेही पती पत्नींना उपचारासाठी तिरोडा येथील आधार हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी त्या दोघांना तपासले असता द्वारका पटले हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला गोंदिया येथील खासगी बजाज हॉस्पिटल रुग्णालयात हलविण्यात आले. शिवचरण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा आप्त परिवार आहे. शिवचरण याला पोस्टमॉर्टम करिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेले. काही तासांनी बॉडी पोस्टमॉर्टम होऊन खोडगाव येथे शिवचरणच्या घरी आणले. शिवचरणचे अंतिम संस्कार ठीक 6 वाजता गावच्या स्मशानभूमीमध्ये करण्यात आले. या घटनेने खोडगाव, बोपेसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तिरोडा विजय मसरामकर